श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। उद्या आहे सर्व पितृ अमावस्या। या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात। पितृपक्षातील सर्वात शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या। सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे। ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे। भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्व पितृ अमावस्या म्हणतात। या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावले किंवा ज्यांची मृत्यूची तारीख माहित नाही। पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करता येते। पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज हे पृथ्वीवरती आलेले असतात आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ते जातात। त्यामुळे त्यांच्यासाठी काही सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे। आपण जर त्यांची सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही। आपला जो काही पितृदोष आहे तो पितृदोष देखील दूर होत असतो। जर आपल्याला पितृदोष असेल तर आपण कोणतंही काम करायला घ्या, त्या कामामध्ये अनेक अडचणी अडथळे येतात। मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही, संतान प्राप्ती होत नाही, मुलांची पाहिजे तशी प्रगतीही होत नाही। घरामध्ये कितीही काही करा तरी आर्थिक टंचाई ही सतत जाणवत असते। अशा अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते। पण त्या उलट जर पितरांचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपल्या घराची भरभराटी होते, आपल्याला कधीच कसलीच कमतरता देखील भासत नाही। तर आता या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका। आता या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल। आपण उठल्यावरती आपण आपल्या घराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। मग पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण बाहेर स्प्रे करावं। यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही, ती ऊर्जा घराच्या बाहेरच राहत असते। तसेच उंबरट्याचं लेपन देखील या दिवशी आपल्याला करायचं आहे। आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो देखील आपल्याला स्वच्छ पुसायचा आहे। आता आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। अगदी तुम्ही सकाळपासूनच हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल किंवा अगदी संध्याकाळी देखील करू शकता। तर आता या दिव्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। कणकेचा दिवा जेव्हा आपण बनवत असतो त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, तुम्ही हळद टाकू शकता। आता हा कणकेचा दिवा बनवून झाल्यानंतर आपल्याला या खाली एक प्लेट ठेवायची आहे। प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे। तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, त्यावरती कणकेचा दिवा ठेवायचा आहे। आता तुमच्या घरामध्ये जर तिळाचं तेल असेल तर आवर्जून तिळाचं तेल त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। तिळाचं तेल नसेल तर साधं तेल देखील तुम्ही टाकू शकता। आता या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि या दिव्याची वात आपण दक्षिण दिशेकडे करायची आहे। आणि हा जो काही दिवा आहे तो आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेरच ठेवायचा आहे, म्हणजेच उंबरठ्याच्या बाहेर आपण हा दिवा ठेवावा आणि याची वात दक्षिण दिशेकडे ठेवायची आहे। या दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या दिवशी आपण पितृअष्टक देखील पठण करायचं आहे। तसेच ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा या दिवशी जप करायचा आहे, कारण की हा पितृपक्षातील शेवटचा दिवस आहे। आपल्याला जेवढी पितरांची सेवा करता येईल तेवढी सेवा तुम्ही या दिवशी करायची आहे। या दिवशी तुम्ही काळे तीळ देखील दान करावे, याचे देखील खूप महत्त्व मानले जाते। या दिवशी आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण करायचीच आहे। आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल देखील आपण टाकायचं आहे। तसेच त्या पाण्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, कारण की काळे तीळ हे पितरांना समर्पित आहे। त्या पाण्यामध्ये आपण सफेद 3 फुले टाकायची आहे किंवा अगदी 2 फुले 1 फूल टाकलं तरी पण चालेल। आणि हे जे काही पाणी आहे ते आपल्याला दक्षिण दिशेला टाकायचं आहे। मग अगदी घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला आपण हे पाणी टाकायचं आहे किंवा तुम्ही अगदी छतावरती जाऊन देखील हे पाणी दक्षिण दिशेला टाकू शकता। जेव्हा हे पाणी टाकत असतो तेव्हा आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे। तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावे आठवत असतील तर त्यांची नावे देखील तुम्ही घेऊ शकता। आपल्याला पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे। आपण म्हणायचे आहे की माझ्याकडून जर तुमची कोणतीही सेवा झाली नसेल, घरातील अगदी लहानाकडून मोठ्यांकडून जर तुमची कोणती सेवा झाली नसेल तर आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी होईल तशी मी सेवा तुमची नक्की करेन। तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू द्या असे आपण आपल्या पितरांना म्हणायचं आहे। त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे दर्शन घ्यायचे आहे, पूर्वजांचे स्मरण करायचे आहे। आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल। फक्त जी काही वडीलधारी व्यक्ती आहे तर त्यांनी केली तर
त्याचा प्रभाव हा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो। तसेच मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही। आता या दिवशी आपण कावळ्याला देखील भात ठेवायचा आहे। तर आपण थोडासा अंडी भात शिजवायचा आहे, त्यामध्ये मीठ टाकायचे नाही। हा भात थंड झाल्यावरती आपल्याला हा भात एखाद्या पत्रवाळीवरती किंवा द्रोणवरती काढायचा आहे। त्यानंतर या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे, अगदी 2 चमचे दही टाकलं तरी पण चालेल। त्यानंतर थोडेसे काळे तीळ देखील टाकावे, कारण की काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे। तसेच एक वाटी घ्यायची आहे, वाटीमध्ये खडीसाखर टाकायची आहे। खडीसाखरेचं पाणी आपल्याला तयार करायचं आहे आणि हा जो काही नैवेद्य आहे तो आपल्याला कावळ्यांना अर्पण करायचा आहे। मग घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीने हा नैवेद्य कावळ्यांना अर्पण करावा। मग छतावरती देखील तुम्ही ठेवू शकता किंवा छतावरती ठेवणे जर शक्य नसेल तर घराच्या बाहेर तुम्ही ठेवायचं आहे। जर कावळ्यांनी हे अन्न ग्रहण केलं तर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो असे म्हणतात। त्यामुळे आपण कावळ्यांना असे नैवेद्य जरूर दाखवायचं आहे। आता हा नैवेद्य जेव्हा आपण ठेवत असतो तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की पश्चिम व वायव्य दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी हे अन्न ग्रहण करावे असे आपण म्हणायचे आहे, की ज्यामुळे आपण जे काही अन्न कावळ्यांना देत आहोत ते आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते असे म्हणतात। आता हे अन्न आपण कावळ्याला दिल्यानंतर आता जर कावळ्यांनी हे अन्न खाल्ले नाही, हा भात जर खाल्ला नाही तर आपण हा भात निर्माल्यामध्ये टाकायचा आहे किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे। पण हा भात कुठेही वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे, किंवा आपण अगदी कचऱ्यामध्ये देखील हा भात टाकायचा नाही। तसेच या दिवशी आपण कुत्र्याला देखील पोळी खाऊ घालायची आहे। मग आपण एक चपाती बनवायची आहे, त्या चपातीला मोहरीचं तेल लावायचं आहे, त्यावरती देखील आपल्याला थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे आणि ही जी काही चपाती आहे ती काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे। आता तुमच्या इथे जवळपास जिथेही काळा कुत्रा असेल त्याला ही चपाती खाऊ घालावी। काळा कुत्रा मिळालाच नाही तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कुत्र्याला ही चपाती खाऊ घालू शकता। आता कुत्र्याला जेव्हा ही चपाती खायला देतो तेव्हा आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे, कारण की पूर्वज आपल्यासोबत कोणत्या रूपात येतील हे सांगता येणार नाही। ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे। तसेच कुत्र्याचे देखील आपण दर्शन घ्यायचे आहे, म्हणजेच आपण आपल्या पूर्वजांचे दर्शन घेत आहोत। तर आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्ही रोज दक्षिण दिशेला दिवा प्रज्वलित करत आहात, पण आता या दिवशी आपल्याला चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे। मग तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवू शकता किंवा अगदी तुम्ही दुसरा दिवा घेतला तरी पण चालेल, पण याला 4 वाती असतील असाच दिवा आपण या दिवशी आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे। तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे, तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर कणकेचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही दुसरी कोणतीही पंथी घेऊ शकता। तर आता पंथी घेतल्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल, मोहरीचं तेल देखील टाकू शकता। या दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपण पितृ अष्टक पठण करायचं आहे। आता आपण घरामध्ये दक्षिण दिशेला हा दिवा ठेवायचा आहे आणि दक्षिण दिशेलाच बसून आपण तिथे आसन घेऊन बसायचं आहे आणि पितृ अष्टक पठण करायचं आहे। तसेच ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील 108 वेळा करायचा आहे। यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो, त्यांना सद्गती मिळते व आपल्यावरती जो काही पितृदोष आहे तो देखील दूर होत असतो। त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे। तसेच घरातील जे काही व्यक्ती आहे सर्व व्यक्तींनी या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे। आपले पूर्वज पृथ्वीवरून जात आहेत म्हणून या दिवशी देखील आपल्या घरामध्ये लखलखीत प्रकाश असावा म्हणून चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे। तसेच आपण घराच्या बाहेर जो काही उंबरठ्याजवळ दिवा प्रज्वलित केला आहे तो देखील तुम्ही 12 वाजेपर्यंत प्रज्वलित ठेवायचा आहे। यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।